नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांचा मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार. 1300 नागरिकांकडून आधी सुविधा नंतर मतदानाचा निर्धार व्यक्त. नागपुरात 1.5 कोटी तर वर्ध्यात 21,98,000ची रोकड जप्त. नागपुरातील पैसे बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचं दुचाकीस्वाराची माहिती. अमरावतीत 5 कोटींचं सोनं आणि 17 लाखांची चांदी जप्त. अमरावतीहून दर्यापूरच्या दिशेनं सोने चांदीचं वाहतूक. अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई. पुण्याच्या भोर तालुक्यातील कुरंगळवाडीत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक. शुभम उफाळे असं अटक केलेल्या तडीपार आरोपीचं नाव. आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त. जालन्यात पिस्टलचा धाक दाखवून व्यापाऱ्यास खंडणी मागणारे 2 आरोपी अटकेत. आरोपींकडून 1 गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसं जप्त. वर्धा जिल्ह्यात MD ड्रग्ज कारसह 8,67,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडून 2घांना अटक. कोल्हापुरात जुगार अड्ड्याचा सुळसुळाट. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मटका आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई. जुगार अड्ड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. विधानसभा निवडणुकीसाठी भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पोलिसांचा रूटमार्च. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह जवानांचाही समावेश. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाकडून बाल सुरक्षा सप्ताहाचा उपक्रम. प्रोटेक्टेड बाय पोस्को अभियानासाठी बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या अर्पण संस्थेची होते मदत. नालासोपाऱ्यात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार संदीप पांडेंचा मोटारसायकल रॅली काढत प्रचार. नालासोपाऱ्यात महाविकास आघाडीचे संदीप पांडे, भाजपचे राजन नाईक आणि बवियाचे क्षितिज ठाकूर यांच्यात सामना. नालासोपाऱ्यात बवियाचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांचं शक्ती प्रदर्शन. प्रचार रॅलीत हास्य जत्रेतील कलाकारांची हजेरी. समीर चौगुले, शिवाली परब आणि गौरव मोरे यांचा रॅलीत सहभाग. निलेश लंकेंनी माझ्या उमेदवाराचा प्रचार करावा. शिवसैनिकांनी भेदभाव न करता लंकेंना लोकसभेत पाठवलं. श्रीगोंद्यातील सभेतून ठाकरेंचं लंकेंना आवाहन. मी महाविकास आघाडीचा घटक प्रचाराला नक्की जाणार. निलेश लंकेंनी माझ्या उमेदवाराचा प्रचार करावा. उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. फडणवीस स्वतःला पैलवान समजतात. कितीही पैलवान आले तरी आपल्याकडे वस्ताद आहेत. वस्ताद शरद पवार कायम एक डाव खिशात राखून ठेवतात. रोहित पवारांची टोलेबाजी. अनेक जण मला सोडून गेले. आज रमेश असता तर सोबत असता. राज ठाकरेंकडून रमेश वांजळेंच्या आठवणींना उजाळा. कोल्हापुरातील सर्व मवियाचे उमेदवार निवडून येतील. फक्त हसन मुश्रीफ यांना पाडायचं आहे. सरोज पाटील यांचा निशाणा. जालन्याच्या भोकरदन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवेंच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक. संतोष दानवेंच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा चंद्रकांत दानवेंचा आरोप. भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. चंद्रकांत दानवेंनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला सांगितलं. कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा आरोपावर संतोष दानवेंचं उत्तर. पायाखालची वाळू सरकल्यानं असे स्टंट केले जातात. भोकरदन मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक झाल्यानंतर रावसाहेब दानवेंचा पलटवार. नाशिकच्या पंचवटी परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंच्या भावाच्या गाडीची तोडफोड. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप तर वाहनामधून पैसे वाटले जात असल्याचा भाजपचा आरोप. नाशिकातील तोडफोड प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तोडफोड प्रकरणाबाबत सुळेंकडून निषेध व्यक्त. माजी खासदार शिवाजी मानेंच्या तक्रारीवरून संतोष बांगरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल. वाकोडीतील शिवारात पैसे वाटप होत असल्याचा आरोप. जामनेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपेंना नोटीस. दिलीप खोडपेंसह 10 जणांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस. प्रचारादरम्यान पहिल्या टप्प्यात खर्च सादर न केल्यानं कारवाई. छत्रपती संभाजीनगरचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचा शिंदे गटात प्रवेश. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत तनवाणीच्या काही कार्यकर्त्यांसह प्रवेश. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटाला धक्का. माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश. सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात धक्का. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम भोकरेंचा पवार गटात प्रवेश. तर अजित पवार गटाचे सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणेंचा पवार गटात प्रवेश. ठाकरे गटाला सिंधुदुर्गात धक्का. उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांचा भाजपात प्रवेश. कोकणातील मुस्लिम समाजाला राणेंनी आधार दिल्याची रज्जब रमदुल यांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आदित्य ठाकरे मला काका काका म्हणायचा. काकाचं मंत्रिपद घेताना काहीच वाटलं नाही का? रामदास कदम यांचा सवाल. माझ्या सभेत जमलेल्या माता भगिनींचे फोटो मी पाठवतो. त्यांच्या केसाला तरी हात लागलात.
तर तुमचा हात जागेवर ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांना इशारा. दारूची दुकानं काढणाऱ्या आणि खोके घेणाऱ्याला माणसाला तुम्ही निवडून दिलं, उद्धव ठाकरेंची नाव न घेता संदीपान भुमरे यांच्यावर टीका. रामदास कदम सरपटणारा साप, रामदास कदमांना भाजपवाल्यांनी दुखावले, निवडणुकीनंतर रामदास कदम दंश मारणार, भास्कर जाधवांचं वक्तव्य. 3 महिन्यांपूर्वी भास्कर जाधव रामदास कदमांचे पाय पकडत होते. भास्कर जाधव कोकणाला लागलेले कलंक, रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांचा निशाणा. अमित ठाकरे हा फ्रेश चेहरा, पण हा चेहरा चित्रपटांपुरता ठीक आहे, राजकारणात असा चेहरा नको. त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व काहीच नाही. सदा सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर यांची अमित ठाकरेंवर जोरदार टीका. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांची IPL करून ठेवली आहे. कोण कोणत्या पक्षातून काय खेळतं कळतच नाही, राज ठाकरेंचं विधान. आशुतोष काळे हट्ट करेल ते मी पूर्ण करणार, कोपरगाव मतदारसंघात काहीही कमी पडू देणार नाही, अजित पवारांकडून आशुतोष काळेंचा जोरदार प्रचार. आम्ही कामं करणारी माणसं, मी राज्याचा 5 वेळा मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री होण्याचा माझा रेकॉर्ड कोणीच तोडू शकत नाही, अजित पवारांचं विधान. शरद पवारांकडून पुन्हा एकदा अजित पवारांची नक्कल, अशोक पवार कसा निवडून येतो या दादांच्या आव्हानाची शरद पवारांकडून मिमिक्री. साखर कारखान्याला अर्थसहाय्य मिळावं यासाठी शिंदेंना भेटलो, मुख्यमंत्र्यांना कोणीतरी दम दिला असावा असं मला वाटलं, शरद पवारांचं वक्तव्य. निवडणुकीत वळसे पाटलांना 100% पराभूत करा, मंचरमधील भाषणात शरद पवारांचा हल्लाबोल, तर 18 नोव्हेंबरच्या सांगता सभेत उत्तर देणार, वळसे पाटलांची प्रतिक्रिया. जनतेचं पाणी वाचवून आम्ही गद्दारी नाही केली, 1.5 वर्ष सतत गद्दारी गद्दारी ऐकत वार झेलले, पूर्वा वळसे पाटील यांचं वक्तव्य. वरळीत मुख्यमंत्री शिंदेंची सभा सुरू असताना एका व्यक्तीनं मांडली पिण्याच्या पाण्याची समस्या, मी तुम्हाला पाणी देणार, तुम्ही ठाकरे गटाला पाणी पाजा, शिंदेंची ठाकरे गटावर टीका. सुनील केदार मारुतीच्या बेंबीतला विंचू, शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये, स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोराला पाठिंबा दिल्यानं भास्कर जाधवांची टीका. तुमचाच मीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका, जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदारांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण. भाजप मित्रपक्षांशी बेईमानी करणारा पक्ष, भाजप मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत होते, विसरू नका, विनोद तावडेंच्या टीकेला विनायक राऊतांचं उत्तर. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाही, एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य, केवळ विकासावरच काम केलं पाहिजे असा माझा विश्वास, मुंडेंचा घरचा आहेर. मी कुठेही ऑन रेकॉर्ड बोलले का, वृत्तपत्रात छापलेल्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण, वृत्तपत्रात जी बातमी आली त्यावर उत्तर देणार नाही, पंकजा मुंडेंची सावध भूमिका. भाजपच्या मताशी सहमत नाही असं मी म्हणाले नाही, मी पक्षाचं किंवा भाजपचं नाव घेतलं नाही, पंकजा मुंडे यांचं मुलाखतीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण. बटेंगे तो कटेंगे असं अधिकृत विधान भाजपमधून कोणीही केलं नाही, भाजपच्या कोणत्याही नेत्यानं असं विधान केलं नाही, बाहेरून कोणीतरी अशी विधानं करतंय, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. भाजपमध्ये 2 भाग झालेत, पंकजा आणि देवाभाऊ वेगवेगळं बोलतायत, बटेंगे तो कटेंगेच्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा. बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे अशी विधानं तेढ निर्माण करणारी, भाजपला अशा राजकारणाचा फायदा होणार नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य.